हॅलो हिंदुस्तान, नमस्कार भारत. स्वागत आहे तुमचं अशा एका शो मध्ये जिथे आयडियाच्या जीवावर लिहिलं जात आहे देशाचं भविष्य. गावाच्या गल्ल्यांपासून मेट्रोच्या बिल्डिंग्स पर्यंत, चहाच्या टपरीपासून बिझनेस लाउंजेस पर्यंत उगवत आहे तो विचार जो बदलेल उद्याचं जग. भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण आपल्या इन्व्हेस्टिंग टायटन्सचं. आणि सर्वात आधी बोलूया रुकम कॅपिटलची फाउंडर, फर्स्ट इन्व्हेस्टर अर्चना जहागीरदार. हाय. विमन लेग स्टार्टअपचे आयकॉन शी द पीपल आणि गायत्रीच्या फाउंडर शैली चोपडा. इंदौरहून अमेरिकेपर्यंत बिझनेसचे पारखी, सिरियल इन्व्हेस्टर, VC फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बंसल. थँक्यू टायटन्स आमच्यासोबत आल्याबद्दल. काही लोक विज्ञानाचा वापर करतात नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी, आणि काही जिनियस असे असतात जे विज्ञानाने काहींचे जीवन पण वाचवतात. असेच आहेत आमचे आजचे एक्सपर्ट मेंटॉर, जे असे जिनियस आहेत ज्यांनी कितीतरी इंडस्ट्रीजना सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये बदलून टाकलंय. मग तो पॉवर प्लांट असो वा एव्हिएशन, त्यांच्या इनोव्हेशनने अनेकांचे जीवन वाचलंय आणि वर्क एन्व्हायरमेंटला ॲब्सोल्युटली सेफ वर्क एन्व्हायरमेंट मध्ये परिवर्तित केलेलं आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया IIT मद्रासच्या प्रोफेसर कृष्णन सुब्रमण्यम सरांचं. सर, सर्वात आधी तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या मंचावर. इंडस्ट्रियल सेफ्टी एक असा विषय आहे जिथे लोकांची विचारधारा बदलायला खूप मेहनत लागते. हा असा देश आहे जिथे लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यासाठी आपल्याला त्यांनाच फाईन लावावा लागतो. असा जर समाज आहे तर त्या स्थितीत सेफ्टीचा हा थॉट प्रोसेस लोकांना समजवण्यासाठी किती चॅलेंजेस येत असतील. इंडस्ट्रीला काय असतं की रेग्युलेशन असतं, ते सेफ्टीचे रेग्युलेशन्स त्यांना फॉलो करावे लागतात, नाहीतर त्यांना बंद केलं जातं. त्यामुळे एका बाजूला असं म्हणता येईल की हे सोपं आहे, रेग्युलेशन प्रमाणेच त्यांना कंपनी चालवावी लागते. पण हे असं आहे की जी इंडस्ट्री बनते ना, त्यांचं कॉस्टिंग फारच टाईट असतं. तर जेव्हाही आम्ही म्हणतो की सेफ्टी करा, तर त्यांच्या प्रॉडक्टची कॉस्ट वाढत जाते. असं आहे की तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टर म्हणतो की तुम्ही ठीकठाक आहात, का खर्च करताय तुम्ही, मी तुमचे पैसे वाचवू शकलो असतो. इतकं की तो डॉक्टर तुम्हाला काही चुकीचं बोलला असेल ना, तेव्हाच आपल्याला वाटतं की माझ्या पैशाची वसुली झाली. म्हणजे जर डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्ही ठीक आहात, तर आम्हाला वाटतं की आम्ही पैसे वेस्ट केले. हे असंच असतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये, असंच असतं. जेव्हा काही चुकीचं होतं ना, तेव्हा म्हणतात की अरे आम्ही हे का नाही केलं. तर हे चॅलेंजेस आपल्याला आहेत. पण आता आपण जसे पुढे चाललो आहोत ना, सगळे इंडस्ट्री इंटरनॅशनल होत आहेत. इंटरनॅशनली सेफ्टीकडे फार फार लक्ष ठेवलं जातं. तर म्हणूनच इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये आमची जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते ना, त्याचा उपयोग फार होतो आहे आणि फार पॉप्युलर सुद्धा होत आहे. प्रोफेसर साहेब, आम्ही फार खुश आहोत आज तुम्हाला आमच्यासोबत इथे पाहून, आणि आमची इच्छा आहे की आमच्या येणाऱ्या आयडियाबाजनी तुमच्याकडून मेंटरशिप पण घेऊन जावी. थँक्यू व्हेरी मच आणि वेलकम वन्स अगेन. प्रतीक, थँक्यू व्हेरी मच. या चला तर मग बोलूया आपल्या पहिल्या आयडियाबाजला. मित्र हो, असं म्हटलं जातं की ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवता कामा नये, फक्त डोळ्यांनी पाहिलं तर त्यावर विश्वास ठेवावा. म्हणूनच तुमच्या हृदयाचा ठोका फक्त ऐकवण्यासाठी नाही, तर तुम्हाला दाखवायला येत आहेत आपले पुढचे आयडियाबाज. भारताच्या कितीतरी भागांमध्ये बेसिक हेल्थ केअर आजही एक लक्झरी आहे. गावातल्या लोकांना अनेकदा एक सिंपल डायग्नोसिससाठी सुद्धा अनेक मील दूर जावं लागतं. किंवा यापेक्षाही वाईट, अशा मदतीची वाट पाहावी लागते जी कदाचित कधीच मिळणार नाही. भारत जो आहे 6 ते 7 लाख गावांचा देश आहे. कारण अनेक डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मेनली शहरी भागात आहे. अशातच एका व्यक्तीने या आव्हानाला जवळून पाहिलं आणि आर्मी मधील आपल्या अनुभवाच्या दरम्यान ते शिकले. सिव्हिलमध्ये पेशंट डॉक्टर जवळ येतो आणि जे आर्म फोर्सेसमध्ये आहेत, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर असल्यामुळे, तर डॉक्टर हा सोल्जर जवळ जातो. म्हणूनच तो सेव्ह लाईफ फर्स्ट, सेव्ह लेम आणि नंतर रेस्ट ऑल प्रायोरिटी, हे ट्रायझिन प्रिन्सिपल फार इम्पॉर्टंट आहे. आणि याच तत्वाने इन्स्पायर होऊन त्यांनी विचार केला की या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन बनवायलाच हवं.
या रुरल एरियामध्ये आपल्याला माहिती आहे की 1.4 बिलियन पॉप्युलेशनसाठी आपल्याकडे आहेत 6,000 कार्डिओलॉजिस्ट. आपल्याकडे 6 ते 7 लाख गावं आहेत आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट असू शकत नाही. भारताच्या याच हेल्थ केअर क्रायसिसला सोडवण्यासाठी येत आहेत आमचे 2 आयडियाबाज. मेजर डॉक्टर सतीश जीवनवर आणि अश्विन चंद्रशेखरन. आमच्या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही तर स्टेथोस्कोपच्या सोबतच आहात डॉक्टर साहेब. ही आमची आयडेंटिटी आहे. तुम्ही तुमच्या पिचसाठी तयार आहात? डेफिनेटली. गुड लक. थँक्यू. थँक्यू. तर टायटन्स, जेव्हा तुम्ही बालपणी डॉक्टर डॉक्टर खेळायचे तर तुम्हाला सगळ्यात आधी कोणती गोष्ट आठवायची? स्टेथोस्कोप. हा, तर सगळ्यात आधी आठवतो स्टॅथोस्कोप. कारण स्टॅथोस्कोप शिवाय वाटतच नाही की आपण डॉक्टर बनलोय. एखादी गोष्ट एखाद्या प्रोफेशनचं सिम्बॉल बनते. शेफसाठी चाकू आणि पळी, पोलिसांकडे त्यांची टोपी आणि काठी आहे. डॉक्टरांसाठी फक्त स्टेथोस्कोप, खरी ओळख एका डॉक्टरची. पण विचार करा टायटन्स, 200 वर्षांपर्यंत स्टेथोस्कोप जिथल्या तिथे राहिला. पेशंटच्या हृदयाची कहाणी तर ऐकू येते, पण पेशंटच्या हृदयाचा आजार नक्की पाहतो कोण? आता क्रिकेटमध्ये पण AI चे अल्ट्रा एज आले आहे, तर हार्टसाठी अल्ट्रा एज का नाहीये? म्हणूनच आम्ही सुरू केलंय AI स्टेप. टायटन्स, मी डॉक्टर सतीश एस जीवनावर. मी एक्स आर्मी मेजर आहे. मी सैन्यामध्ये 2003 पासून 8 पर्यंत वेगवेगळ्या इमर्जन्सी सिच्युएशन हँडल केल्यात. तेव्हाच एक गोष्ट लक्षात आली, अर्ली डिटेक्शन म्हणजे आपलं जीवन वाचवू शकतो. मी अश्विन चंद्रशेखरन. माझ्या फ्रान्सच्या इंटरनॅशनल MBA नंतर मी 2020 मध्ये भारतात परत आलो. आम्ही ठरवलं की हीच वेळ आहे डॉक्टरच्या स्टेथोस्कोपला 21व्या शतकात आणायची आणि अशा प्रकारेच AI स्टेथचा जन्म झाला. AI स्टेथ हा भारताचा पहिला AI एनेबल्ड स्मार्ट स्टेथोस्कोप आहे. यात डबल मोड आहे, म्हणजे तो पारंपरिक स्टेथोस्कोप सारखा काम करतोच आणि AI मोडमध्ये पण. आणि ब्लूटूथच्या द्वारे AI स्टेथला ॲप बरोबर कनेक्ट करून हा साऊंडला शो करतो. तर आधी जे तुमच्या हृदयाचे ठोके होते, जे आम्ही फक्त ऐकू शकत होतो, ते आता वेव्ह फॉर्म स्पेक्ट्रोग्रामच्या द्वारे रिअल टाइम अनालिसिस करू शकतो. आणि आमचं जे AI इंजिन आहे, हार्ट मर्मर्स, लंग एनॉमलीज यांना फ्लॅग करतो. आणि आमचं हे सोल्युशन क्लाउडवर आहे, म्हणून आम्ही जुन्या रेकॉर्ड्सना कम्पेअर करू शकतो. आणि हे होम हेल्थ आणि टेलिमेडिसिन मध्ये पण वापरता येतं. AI स्टेथ डॉक्टर्सवरील विश्वास जास्त वाढवण्यात मदत करतो. कारण पूर्वी तर आपण हृदयाचे ठोके ऐकत होतो, पण पेशंटच्या हृदयाच्या आत जो आजार सुरू आहे त्याला आपण प्रत्यक्षात पाहूही आणि शकतो. तेही ह्युमन टच टिकवून ठेवून. तर टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर हात मिळवण्यास तयार आहात का? जे बालपणीचे तुमचे जे टूल होते ते 21व्या शतकात लॉन्च करण्यासाठी. फारच युनिक प्रॉडक्ट घेऊन आलात सर. सर, तुमचा हा जो AI स्टेथ आहे, हो हो, काम कसं करतो ते आम्ही पाहू शकतो? वी कॅन. आता आपण डेमो करून डेमो करू तुमच्यावर शकतो? चेक करू शकतो. तर संदेशींवर डेमो करूया. करा ना सर. हे हिंदुस्थानी हृदय जे अमेरिकेत जाऊन इतकी वर्ष राहिलेलं आहे, बघूया ना. फिर भी दिल है हिंदुस्तानी, येतोय तिकडे. AI स्टेथचे 3 कंपोनेंट्स आहेत, डिव्हाइस, डेटा आणि क्लाउड मध्ये इंटेलिजन्स आहे. तर आता मी 30 सेकंड यांना एक्झामिन करतो. ओके. तुमच्या हृदयाचे ठोके तर फारच वाढत आहेत. तर 30 सेकंदानंतर तुमचं हार्ट साऊंड क्लाउड मध्ये अपलोड होणार. तर आता AI अनालिसिस करतो की हार्ट साऊंड नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. मेनली मर्मर डिटेक्शनसाठी जे वॉल्व्हचं फंक्शन असतं, तर आता गोल्ड स्टँडर्ड आहे इकोकार्डिओग्राफ. तुमचं आता हे नॉर्मल आलं. आणि जेव्हा मी तुमच्या हृदयाची धगधग ऐकत होतो तर वाटतंय की तुम्ही इन्व्हेस्ट पण कराल आमच्या AI सर, स्टेथमध्ये. ते हृदयाचे ठोके ना, हृदयाचे ठोके यासाठी वाढत होते कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलणार असं आहे आहात. का? 30 सेकंदात हा फोनोकार्डिओग्राम प्रिंट आउट पण रेडी होईल. तर ही मेन टेक्नॉलॉजी शिफ्ट. आधी जेव्हा डॉक्टर्स ऑस्कल्टेट करायचे
तर ती सब्जेक्टिव्ह गोष्ट होती. जरी 3 कार्डिओलॉजिस्टनी ऑस्कल्टेट केलं तर त्या तिघांचं वेगवेगळं मत असू शकते. तर आता जे आम्ही ऐकून जे मिस करतो सगळं या फोनोकार्डिओग्राम रेकॉर्ड मध्ये येतं आणि AI इंजिन आधी जी आमची स्टडी होती त्याची एक्युरेसी सेन्सिटिव्हिटी 98.34% होती आणि स्पेसिफिसिटी 9.73 होती. जेव्हा ट्रेडिशनली डॉक्टर्स फक्त एकॉस्टिक मोड मध्ये ऑस्कल्टेट करायचे एक्युरेसी फक्त 50 to 60% होती. म्हणजे 2 मधील एक केस मध्ये बेस्ट व्हायचं. मुख्य फायदा आता हा आहे की कार्डिओलॉजिस्ट भारताच्या 6 ते 7 लाख गावांमध्ये जाऊ शकत नाही. पण आज मी अभिमानाने सांगतो की हे डिव्हाइस महाराष्ट्रातील MBBS डॉक्टर्स, नर्स आणि अशा वर्कर्स सुद्धा हे घेऊन दारोदार जाऊ शकतात आणि ते पेशंटला स्क्रीन करू शकतात. Oh wow. Is it okay to say this is minimizing the human error? आता जे महाराष्ट्रात 10,000 गावे पुणे आणि मुंबई येऊन इको कार्डिओग्राम साठी व कार्डिओलॉजिस्ट रेफर होत होते, आता फक्त 1000 ज्यांचं मर्मर येईल त्यांना जावं लागणार. तर डेली वेजेस लॉस जे अनेक लोक गरिबी रेखेच्या Okay. खाली आहेत त्यांचा वेळ वाचेल ट्रॅव्हल करायचा. आणि आताची इको कार्डिओग्राम जी टेस्ट आहे ती ऑलमोस्ट 1200 ते 4000 रुपये असते. तर अफोर्डेबिलिटी, ऍक्सेस आणि क्वालिटी तिघांवर याचा परिणाम होतोय. थँक्यू Thank थँक्यू you. व्हेरी मच. Thank you. थँक्यू. प्लीज यान. यू आर डिपेंडिंग ऑन द क्लाउड फर्स्ट ऑफ ऑल. हो तसं. कॉन्फिडेन्शियालिटी फार इम्पॉर्टंट आहे यात. राईट. अच्छा, त्यासाठी तुम्ही काय करत आहात? तर डॉक्टर म्हणून मला हे कळतं की द फर्स्ट प्रिन्सिपल इज डू नो हार्म टू पेशंट. त्यांना त्रास होता कामा नये. तर पहिल्या दिवसापासून जेव्हा डॉक्टर आणि पेशंटचं कन्सल्टेशन होतं ते एक इम्प्लाइड कन्सेंट आहे. तर हा डेटा शेअरिंग डॉक्टर आणि पेशंटच्या मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जर रेफरल वगैरे होणे असेल तर पेशंटचं नाव आणि हे सगळं अनॉनिमाइज होतं. तर एकत्रित ॲग्रिगेट आम्हाला स्टॅटिस्टिक्स माहीत असतात. मला सुद्धा माहीत नसतं की कोणत्या पेशंटला काय झालंय. तर हे सगळं ISO 13485 चा भाग आहे. हार्डवेअरसाठी सेफ्टी टेस्ट IEC कम्प्लायन्स. आणि आता आम्ही US FDA मध्ये सबमिशनची तयारी करत आहोत. तर ISO 27000. तर हे सगळे जे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आहेत त्याचा आम्ही एक डॉक्टर म्हणून मला माहित आहे की ह्याचा कसा गैरवापर होऊ शकतो. ऑल ऑफ दिस पहिल्या दिवसापासून याला आम्ही इनकॉर्पोरेट केलेलं आहे. तुमची जी करंट ऍव्हरेज कॉस्ट आहे हा जी अराउंड 19,000 आहे, राईट. तर मग जे नॉन AI बेस्ड असतात त्यांची काय कॉस्ट असते? स्टेथोस्कोप मध्ये 2 सेगमेंट आहेत. एक तर जे MBBS डॉक्टर वापरत नाहीत तर तो फक्त 500 ते 1000 मध्ये मिळतो. पण सगळे डॉक्टर्स जो यूज करतात लिटमन स्टेथोस्कोप त्याची 10 ते 12 हजाराची कॉस्ट आहे. मग तुमचं प्रोडक्ट कितीला विकताय तुम्ही? आता आमचं जे आहे ते जवळपास 20,000 2 मॉडेल्स आहेत. 18999 आणि 24999. सगळ्या AI कॅपेबिलिटीजचं ते ऑलमोस्ट ट्रेडिशनल पद्धतीच्या स्टेथोस्कोप जवळ आहेत. तर तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल बनवत आहात का? तर 90% रेव्हेन्यू डिव्हाइस मधून येतो. 10% ऍप सबस्क्रिप्शन मधून. पण ते फक्त B2B आणि B2G. आणि तुमचे कॉक्स काय आहेत याचे? आता कारण की आमची मिनिमम ऑर्डर क्वांटिटी फक्त 200 किंवा 500 आहे तर हे जवळपास 8,000 आहे. पण जेव्हा आम्ही US FDA कडून CE सर्टिफिकेशन करणार प्रत्येकाची कॉस्ट 25 लाख 50 लाख आहे. तर राईट नाव आम्ही 50 ते 60% मार्जिन विकल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटवर बनवत आहोत. पण जर तुम्ही कॉर्पोरेट ओव्हरहेडचा विचार केला तर आम्ही ब्रेक इव्हन करू जेव्हा आम्ही असे 5,000 डिव्हाइस विकू. तुमची जी इनोव्हेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आहे ती किती झाली आणि ती सगळी फंडिंग तुम्हाला कुठून मिळाली? आधी आम्हाला आमच्या रिसर्च वर्कसाठी एक US ग्रांट मिळाली. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी तर अशा ग्रँट्स पण मिळाल्या आहेत. आणि आमचा सगळ्यांशी आतापर्यंत आम्ही 3 राऊंड रेस केलेले आहेत. तर रेन मॅटर, झिरोधा, टबो स्टार्ट, सोशल अल्फा, टाटा ट्रस्ट, चेन्नई एंजल्स. तर बरेच जे सोशल इम्पॅक्ट इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे. तर आजच्या तारखेपर्यंत 12 CR आम्ही रेस केले आहेत. गेल्या 6 महिन्यात किती सेल झालाय तुमचं? लास्ट मार्च आम्ही क्लोज केलं 15 लाख. त्याच्या आधी आम्ही क्लोज केलं होतं 8 लाख. आता आमच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा 15 लाखचा एक PO आहे. तर यावर्षी आमचा प्रोजेक्टेड सेल 1.5 ते 2 CRच्या दरम्यान असणार आहे. 15 लाखांपासून 10 करोड ब्रेक इव्हन येईपर्यंत राईट. तुम्हाला किती वेळ लागेल आणि तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे दोन्ही सांगा. हे थोडं स्लो चालणार आहे. 2-3 वर्ष पाहिजेत ह्यासाठी. जे आता आम्ही B2B पार्टनर्स आहोत जसे बँक ATM, हेल्थ ATM लावत आहेत आणि टेलिमेडिसिन. तर ते आमचं सेकंड चॅनल आहे. आणि थर्ड लॉंग टर्म आमचे जे ब्रँड क्रिएशन होणार ते इंडिव्हिज्युअल डॉक्टर्स सोबत चालेल. तर आता जे आमचं पाईपलाईन आहे ऑलमोस्ट 1000 सॉफ्ट पाईपलाईन या वर्षासाठी आहे. आणि बाकी दोन्ही B2B गव्हर्नमेंट सोबत पण आता आम्ही काम करत आहोत. तर हा जवळपास 24 ते 36 महिने लागतील फॉर द ब्रेक इव्हन साठी.
तुम्ही यांच्या प्रॉडक्टबद्दल ऐकलं, तुम्हाला याचे फायदे काय आहेत तेही कळलेलं आहे, यांच्या जर्नीबद्दल पण तुम्हाला माहिती मिळालेली आहे. तर आता तुमची पाळी आहे मार्केट डिमांड सांगण्याची. तुमची वेळ सुरू होते आता. ऑलमोस्ट 100%. 96% लोकांना वाटतंय Wow. की हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे. Amazing. तर डॉक्टर साहेब, याबरोबरच एकदा तुमची अपेक्षा पण सांगून टाका, काय हवंय आमच्या टायटन्स कडून. 16 करोडचा आता आमचा राऊंड क्लोज झाला होता. तेही पोस्ट मनी व्हॅल्युएशन 96 करोडसाठी. तर आमची अपेक्षा आहे 1 करोड फॉर 1.04%. प्रोफेसर साहेब, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. आमच्या या टायटन्सच्या वतीने की या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आमच्या टायटन्सना कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवा. माझं ओपिनियन असं आहे की प्रोडक्ट छान स्केल होऊ शकतं. इनफॅक्ट मला हे सांगायचं आहे की तुम्ही फक्त डॉक्टर्सवर फोकस करत बसू नका. कदाचित प्रत्येक Yes, नर्स, प्रत्येक of course. सुपर मार्केट, प्रत्येक घरामध्ये हे का असू नये. मला सुद्धा काही ऑफर्स द्यायचे आहेत. मला माहिती आहे तुम्ही कदाचित IIC बँगलोरमध्ये इन्क्युबेटेड झाला आहात, राईट. पण IIT मद्रास एक असं वेगळं वातावरण ऑफर करते बरोबर. फॉर ऑन्टरप्रेन्योरशिप. हां. आमचं हेल्थ केअर टेक्नॉलॉजी सेक्टर यांनी इन्क्युबेटर केलं आहे. राईट. मीही त्यांच्याशी खूप कनेक्टेड आहे. जर तुम्हालाही इंटरेस्ट असेल, तुम्हालाही हवं असेल, तर आम्हीही तुम्हाला इन्क्युबेट करू किंवा तुम्हाला को इन्क्युबेट करू. कारण थँक्यू की थँक्यू खूपच थँक्यू सो छान. मच. हो, आणि हो. आमच्याकडून तर आमचा एक फंड आहे ज्यातून 20 लाख आम्ही ऑफर करू. राईट. करंट व्हॅल्युएशनला थँक्यू थँक्यू सो मच. टायटन्स, आता तुमच्याकडे येतो. अनुपमजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. ह्या एरियात माझी एक्सपर्टीज पण नाही आहे आणि मी खूप जास्त योगदान पण नाही देऊ शकणार. तर मी आता ह्यावेळी हात नाही मिळू शकणार. तुमचा जो रनवे टू गेट टू 10 करोड, गेट टू ब्रेक इव्हन, मला असं वाटतं की हा वेळ खूपच जास्त आहे आणि या राऊंड व्यतिरिक्त तुम्हाला अजून खूप पैसा लागेल. हो, बरोबर. त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर हात नाही मिळवू शकत. ओके, थँक्यू सो मच. तर मी जॉईन करू इच्छिते IIT मद्रास प्रोफेसर यांना, आणि मी तुमच्या इनिशिएटिव्हमध्ये 30 lakhs इन्व्हेस्ट करू ओ इच्छिते. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. इन्व्हेस्टमेंटच्या शिवाय मी तुम्हाला ॲक्च्युली 10 लाखांची ग्रँट देऊ इच्छिते. तर मी राऊंडमध्ये नाही येणार, पण मी 10 लाखांची ग्रँट देईल तुम्हाला. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही तिघांची हात मिळवणार. येस, Please या. ऑफकोर्स. लेट्स हॅव अ हँडशेक. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. Congratulations. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू Well done. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. कंग्रॅच्युलेशन. थँक्यू.